नमस्कार. आपल्या सर्वांचं स्वागत आहे सुजाता डायरीमध्ये. सकाळी 8 वाजता उठले होते. 8 वाजता उठल्यावर गरम पाणी वगैरे पिली. त्याच्यानंतर अंघोळ केली आणि सकाळचंच आहे फ्रेश व्हायला घेतलेलं होतं. आता सगळेजण झोपलेले आहेत, तसे मिस्टर उठलेले आहेत, ते देखील फ्रेश होतात. त्यांना बाहेर जायचं होतं, त्याच्यामुळे सकाळचेच मी नाश्त्याला पोहे बनवणार होते. तर त्याच्या अगोदर ते फ्रेश होतात तोपर्यंत म्हटलं मी स्वतः तयार होते. तर मी केस वगैरे चांगले विचारून घेतले, कारण एकदा किचनमध्ये गेली की जोपर्यंत काम संपत नाही तोपर्यंत काय फ्रेश व्हायला टाईम भेटत नाही आहे. त्याच्यामुळे अगोदर मी फ्रेश झाली आणि त्याच्यानंतर पोहे बनवायला घेतले. मिस्टरांचा आवरून झाला, आम्ही दोघांनीही नाश्ता करून घेतला. त्याच्याकडे खूप वेळ होता, तर म्हटलं माझ्याकडे होतं गुलाबजामुनचं पीठ. मग ते पीठ मळलं, छान असे गुलाबजामुन बनवले. तर त्याचे 50 गुलाबजामुन झालेले होते. तर स्लो गॅसवर आहे, तळून घेतला आणि गुलाबजामचा कलर एकदम काळपट असं होईपर्यंत तळलं, कारण आतून आहे ना ते कच्चे नाहीत राहावं म्हणून. आणि गॅस एकदम स्लोच होता. इकडे मी 3 वाटी साखर घेतलं होतं आणि 4 वाटी पाणी घेतलं होतं. तर सगळी साखर आहे ती वितळून घेतली. चांगली पाण्याला उकळी फुटली. त्याच उकळत्या पाण्यामध्ये गुलाबजामुन टाकून घेतले. त्याच्यामुळे पटकन गुलाबजामुन आहेत ते मऊ आणि सॉफ्ट होतात आणि जास्त वेळ त्यांना भिजायला ठेवायची गरज नाही पडत. तर ह्याच्यामध्ये नंतर विलायची पावडर घातली होती, गुलाबजामुन घातले. आता ते साईडला ठेवले. आता हे जनूसाठी आणि बेलासाठी मी अंडी उघडते. तर त्या कधी लवकर खातात, कधी खात पण नाही आहेत. तर नाश्ता वगैरे झाला, म्हटलं आता त्यांच्यासाठी पण नाश्ता म्हणून त्यांना अंडी उकडून घेतली. इकडे मी मुलासाठी आंघोळीला पाणी ठेवलेलं होतं. आता ज्या कढईत गुलाबजामुन तळले होते त्याच्यातलंच तेल आहे ते साईडला काढून घेतलं होतं. आणि आता मला खरं तर आरवीची भाजी बनवायची होती, पण मुलगी म्हणली तिला अंडा ग्रेव्ही खायची आहे. तर अंडे तसे मी उकळलेच होते. तिला म्हणलं ठीक आहे चालेल. मग काय टमाटर कट केला, कांदा कट केला, अद्रक लसूण सगळ्यांची पेस्ट करून घेतली. तेलात 5-6 कढीपत्त्याची पानं टाकली. वरून ती टमाटर आणि कांद्याची पेस्ट होती ती घातली, चांगली मिक्स केली. गरम मसाला घातला, हळद घातली, काळं तिखट घातलं आणि अंडी घालून चांगलं मिक्स करून घेतलं. चवीनुसार मीठ घातलं आणि थोडंसं आहे ती पाणी ओतलं. वरून थोडंसं बेसनपीठ देखील घातलं, कारण बेसनपीठ घातल्यामुळं भाजीला थोडासा घट्टपणा येतो. आता भाजी तशी मला थोडीच बनवायची होती आणि ग्रेव्ही देखील भरपूर झालेली होती. तर इकडे मी पाहिजे तेवढं थोडंसं असं पाणी ओतून घेतलं. तोपर्यंत मुलगा त्याचा आवरतो आहे आणि चपात्या देखील बनवून झाले होते. आता आवरून आला की पहिलं जेवण त्याला दिलं. तर गरम गरम मस्त अंडा ग्रेव्ही होती आणि चपात्या होत्या. तर त्याचं जेवण होतं आहे तोपर्यंत आता डब्बा भरायचा. तर चपाती मी थंड व्हायलासाठी साईडला ठेवलेल्या होत्या, कारण गरम चपाती डब्यात भरली की त्याला पाणी सुटतं. त्याच्यामुळे चपात्या थंड करायला ठेवल्या, भाजी भरली आणि भाजीही थंड करायला तिकडं हॉलमध्ये ठेवली होती. तर माझे राहिलेले जे काय आहेत चपात्या त्या करून घेतल्या. पुन्हा मुलीसाठी पाणी ठेवलं. तिनेही आंघोळीला पाणी घेतलं आणि तिचंही आवरून झाल्यानंतर जेवण केलं, त्यांचे डबे भरले आणि ते दोघंही निघून गेले. आता घरामध्ये मी, मिस्टर आणि मुलगी आहे दुसरी. तर आता आमच्यासाठी पुन्हा मी दुपारचं स्वयंपाक बनवते. तर मी आता ही बनवलेली होती तिखट डाळ. तर डाळीला चांगली उकळी लगेच फुटली आणि मग त्याच कुकरमध्ये मला भात बनवायचा होता. आता कुकरच्या डब्यात मी भात बनवत नाही आहे, कारण त्याच्यात कमी भात बनतो. डायरेक्ट कुकरलाच लावावा लागतो. त्याच्यामुळं जनू आणि आम्ही 5 जण आहे जी भात आणि भाजी. त्याच्यामुळे मग कुकरमध्ये लावलं. आता पाणी गरम झालेलं होतं, तेही पाणी मी गॅलरीमध्ये निघून ओतलं, कारण जनुबेला पोट्टी आहे ती गॅलरीत करतात. मग त्यांची पोट्टी काढून झाल्यानंतर गरम पाणी ओतलं, जेणेकरून घाण वास वगैरे येत नाही.
तर कुकरच्या शिट्ट्या झालेल्या होत्या, मग वाफ काढून घेतली कारण जेवायचं होतं तर भूक खूप लागलेली होती. मेन काम माझं स्वयंपाकाचंच असतंय. त्याच्यानंतर ना मी मुलीला आहे ते जेवायला दिलं. आता इकडे पुन्हा मिस्टर पण किचनमध्ये आलेलो होता आणि मुलगी तिकडून म्हणजे मम्मी तिला ना पापड आहेत ते भाजलेले खायचे होते, तळलेले नव्हते. मग मी हे पापड भाजायला घेतले. आता हे मी तर कधीच भाजत नाही. मला वाटतं मी पहिली वेळ आहे ते असे पापड भाजते, कारण मी नेहमी तेलात तळते आणि असे पापड फक्त मुली भाजतात किंवा मिस्टर भाजतात. आता ते आले होते तसे भाजायला, पण मी म्हटलं नाही ठीक आहे चालेल मी भाजते. पण ते म्हणले ठीक आहे चालेल. ते स्वतः आहेत ते वाढून घेतात. आता ते वाढून काय त्यांना घेता येईना. त्यांना म्हणलं ठीक आहे चालेल, नाही थांबा मीच देते. त्यांना वाढून देऊस तर इकडे पापडला आग लागली. पापड आहे ते साईडला काढून टाकला आणि पुन्हा चांगले 2-4 पापड मी तळून भाजून घेतले. तर आता आम्ही सगळ्यांनी आहे ते दुपारचं जेवण आहे छानपैकी केलं. जेवण झाल्यानंतर ना सगळी भांडी वगैरे आहेत तिकडे वॉश बेसिनमध्ये टाकली. जो काय स्वयंपाक शिल्लक राहिलेला होता तो झाकून ठेवला. आता संध्याकाळी ना मी जास्त करून स्वयंपाक बनवणार नाही, कारण माझा हाच स्वयंपाक खूप आता राहिलेला आहे. तर त्याच्यानंतर ना सगळा किचन वाटा आहे ते मी स्वच्छ असं करून घेतला. आता भांडीही मी तशीच ठेवणार आहे. भांडी काय मी आता घासणार नाही. संध्याकाळी भांडी घासणार. आणि आता ही कपडे आहेत तर आंघोळी सगळ्यांच्या झाल्यावर कपडे टाकले. आणि कपडे आहेत ती काही मला पांढरे कपडे पण टाकायचे होते, त्याच्यामुळे जीन्स आणि ह्या ड्रेसच्या आहेत ते कलर निघतो आहे, त्याच्यामुळे त्यांना टाकलं नाही आहे. तर मशीन आज मला 2 वेळेस लावायची होती. तर घरं झाडायला घ्यायच्या अगोदर इकडं म्हटलं जनूला छान झाडून घ्यावं, त्यांची सगळी केस आहेत ते विचारावं. आता बेलाला खूप वेळची झालं मी बघत होती, पण बेला काय मला कुठं दिसली नाही. बेला तिकडं गॅलरीत ना टेबलच्या लांब खाली जाऊन झोपलेली आहे. तिला आवाज दिला पण तरी पण ती आली नाही. मग आज जनूचेच आहेत ते चांगले केस विचारून घेतले. आता जनू सकाळपासून माझी वाट बघत होती की मम्मी कधी येईल, कधी बसेल. मी बसली तर 5 मिनटासाठी तिची केस विचारायलासाठी तिला माझ्या मांडीवर लगेच बसायचं असतंय. जणूची केस विचारून झाल्यानंतर ना सोफा वगैरे झटकून काढला. आणि हा स्टँड आहे, हा स्टँड तर आमच्या जणू बेलासाठी खेळायला ना सगळ्यात मोठं खेळणं आहे असंच म्हणता येईल. ह्याच्यावर जे कपडे वगैरे टाकलेले असतात त्याच्यावर बेला उड्या मारते आणि त्याच्या संगती ते झोकं घेत असते. त्याच्यामुळे ह्याचे जे स्टिक आहेत त्या पडतात आणि लूज पण होतात. त्याच्यामुळे मी आता ह्यांना चांगलं ठोकून घेतलेलं होतं, जाम बसवलेलं आहे. पण तरी त्या दोघींची मस्ती चालू झाली की ह्या स्टँड संगतीच चालू असते. तर सगळे कपडे आहेत ते वाळायला टाकले. सुकलेली कपडे आहेत तिथंच घड्या घालायला बसले, कारण मुलगी तिकडे काम करते आणि मी तिकडे गेली की जनू पण तिकडे येणार. आणि ती आहे ती काही शांत बसत नाही आहे. मुलीला पण ती ओरडत असते. गॅलरीतून तिला कबूतर वगैरे दिसलं तर खूप मोठ्याने ती आवाज करते, पण तिला डिस्टर्ब होतं. त्याच्यामुळे मग मी इकडेच आहे ते आवरायला घेतलेलं होतं. तो हॉलमध्येच सगळा पसारा आणलेला होता. सकाळी कपड्यांना इस्त्री वगैरे करायची होती तेही इकडंच आणून ठेवली होती, कारण तिकडं मुली वगैरे झोपल्या होत्या तर जागाच नव्हती. त्याच्यामुळे मग इकडे आणून ठेवलं. आता येथे जे काय सगळं सामान होतं ते सगळं उचललं, ज्याच्या त्याच्या जागेवर मांडलं. त्याच्यानंतर घेतलं मी घर झाडायला. आता आम्ही तिकडे गॅलरीत आहे ना एक प्लास्टिकचा कागद लावलेला आहे, कारण पाऊस चालू आहे आणि पाऊस जोरात आलो की सगळं तिकडं गॅलरीमध्ये येतं, सगळं पाणी पाणी होतं. आणि कागद लावल्यापासून मग गॅलरी एकदम स्वच्छ अशी राहते, कारण तिकडे गॅलरीमध्ये ह्या दोघीजणी आहेत जनू बेला आहेत ते सुसुपोटी करायला जातात. मग त्याच्यामुळे तिकडे कागद वगैरे लावून घेतलेला आहे.
तर घर स्वच्छ झाडून झालं होतं आणि बेडरूम वगैरे तर माझं आवरून झालं होतं. मी मुलीला उठवलं होतं आणि बेड चांगलं झटकलं, त्याच्यावर उशा वगैरे होत्या त्या सगळ्या खाली ठेवलेल्या होत्या. आता तिला पण तयार व्हायचं होतं. तर तिला म्हटलं तू ही केस हे वगैरे आहेत ते विचारून घे. मी झाडून घेतल्यानंतर ना मग विचारली की केस वगैरे खाली पडतात. तोपर्यंत इकडे जो काय पसारा झाला होता, रोजची रोज ते आवरावंच लागतं कारण मुलींना पण घाई असते त्यांच्या कामाच्या ह्याच्यात. मग कुठल्या गोष्टी भेटत नाही आहे तर ह्याच्यात बघ त्याच्यात बघ करण्यात ना सगळं इकडचं तिकडं होऊन जातं. आता इकडे आज तर ती ना इथे घरी जॅकेट पण विसरून गेलेली होती. ऑफिसमध्ये पण खूप थंडी वगैरे वाजते, AC चालू असते, त्याच्यामुळे जॅकेट घेऊन जाते आणि विसरून नाही जावं म्हणून ती इथे समोरनं आणून ठेवत असते. आज ती पण विसरून गेलेली होती. आता इथे जे काय पसारा ठेवलेला होता तो सगळा काढून घेतला आणि ज्याच्या त्याच्या जागेवर लावून घेतला. आता बेडरूममधलं पण सगळं जिथल्या तिथं आवरून झालं होतं. आता फक्त झाडायचं बाकी होतं. आता पटकन झाडून मला ना बेडरूमच्या बाहेर जाते, नाहीतर ही चेनू आमच्या इकडून तिकडून चालूच आहे तिचं. तर हे केस वगैरे सगळ्या घरात उडतात. कुठे जरी ह्या दोघी जणींना खेळल्या वगैरे तर ते केस अख्ख्या घरात असतात. मग सगळे केस चांगले काढले, त्याच्यानंतर ना घर पुसायला घेतलं. आता घर पुसताना पाण्यामध्ये ना मी टाकते डेटॉल आणि नमक. तर डेटॉल टाकल्याशिवाय ना मला घर पुसल्यासारखं वाटत नाही ना कपडे धुतल्यासारखे वाटत नाही. 25-26 वर्ष झालं मी तेव्हापासून डेटॉल वापरते. मध्ये मी भरपूर लायझॉन वगैरे वापरलं होतं, पण कपड्यांमध्ये डेटॉल आणि फरशीवर पण दोन्हीही वापरते. त्याच्यामुळं वेगळं न भरता मी डेटॉलच वापरते आणि मला आवडतं पण त्याची वास वगैरे पण आवडते आणि सवय लागलेली आहे ना. डेटॉल नसेल तर मी त्या दिवशी कपडे देखील धुणार नाही आहे आणि घरही पुसणार नाही आहे. तर मग ते असेल तरच माझी कामं होतात. तर चांगल्यापैकी स्वच्छ अशी माझी घरं सगळे आवरून झाली होती. आता संध्याकाळचं ना थोडंसं चिकन शिल्लक होतं आणि हे चिकन मी ना जेनीसाठी दिलं आणि बेलासाठी दिलं. तर हे दिवसभराची भांडी पडलेली होती, तर सगळं भांडी आहेत ती तशीच टाकलेली होती. त्याच्यामुळे अगोदर त्यांना बेसिनमधनं स्वच्छ धुवून काढून घेतले, कारण कढीपत्ता वगैरे जे काही खरकाटा आहे ना ते बेसिनमध्येच पडेल, त्याच्यानंतर ना मग काढून घेईल. तर हा किराणा मी 1 तारखेलाच भरलेला होता, पण पहिलाच किराणा संपला नव्हता, त्याच्यामुळं दुसरा काढलेला नव्हता. आता जसं माझं पहिलं सामान संपलं तसं मग मी ह्या महिन्याचं सामान काढते. तर तांदूळ वगैरे संपले होते तर मग मी तांदूळ भरून ठेवले. तसंच जे काय डाळी वगैरे संपल्या होत्या त्याच्या भरण्या वगैरे स्वच्छ अशा घासून घेतल्या आणि त्याही चांगल्या भरून ठेवल्या होत्या. आता इकडे मी बसले तर इकडे माझी दोन्हीही बाळं आली. त्यांना माझ्यापासून थोडंसं देखील लांब करमत नाही आहे. जिथे मी असेल तिथेच येऊन त्या बसतात, त्याच्यामुळं मलाही त्यांची सवय झालेली आहे. त्या नसतील तर मला पण असं खाली खाली वाटतं, जेनू कुठं गेली, बेला कुठं गेली, म्हणून मी त्यांना सारखे हाक तर आता हे सगळं सामान भरून ठेवते आणि आता मी हे डब्याचं आहे ते झाकण शोधते. आता मीच ठेवलेलं होतं पण माझ्या लक्षात येईना. डब्याचं झाकण सापडलं आणि साखर आहे तर 2 महिन्याची एकत्रच झाली होती. मी साखर आहे डब्यात भरून ठेवली. सगळे डबे आहेत ते त्यांच्या जागेवर लावून ठेवले. तर तुम्हाला माझा आजचा हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आपण नवीन असेल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा.